कसा होता, काय काय चॅलेंजेस आली, काय कसं होता हा? जसं आता मामांनी सांगितलं, पहिला तर खूप एवढे 494 जण समिट पुशला असणार होते, एव्हरेस्ट क्लाइम्बिंगला असणार होते. सो गर्दी हा एक मेजर चॅलेंज होता. त्याबरोबर एव्हरेस्ट चढाई ही 8,848 मीटरपर्यंतची आहे. तिथे ऑक्सिजन खूप कमी असतो. टेम्परेचर -15 ते -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकतं. विंड हा अजून एक क्रिटिकल फॅक्टर येतो, की त्यामध्ये असं होतं की -25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल, विंड असेल तर ते अजून -30 -35 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं. सो यामध्ये फ्रॉस्टबाईट, हाय अल्टिट्यूड सिकनेस आणि त्यातून कॉम्प्लिकेशन्स होणारे पल्मोनरी एडिमा, सेरेब्रल एडिमा असे चॅलेंजेसना आम्हाला फेस करायला लागणार होतं. ऑक्सिजन सिलेंडर्स जे असतात समिट पुशसाठी ते लिमिटेड असतात प्रत्येक क्लाइंबरला. सो त्या अवेलेबल विंडोमध्येच सक्सेसफुली समिट करून परत संपूर्ण संघानं खाली यायचं, हे सगळे चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागणार होते. त्याचबरोबर लोत्से फेस नावाचा एक सेक्शन आहे, जो जवळजवळ 700-800 मीटरची खडी चढाई आहे ब्लू आईसवर. सो आणि हे सगळं सप्लिमेंटल ऑक्सिजन वापरून 7,000 ते 7,500 मीटरच्या उंचीवर करायचं. हे सगळे चॅलेंजेस आम्हाला या एक्सपिडिशनमध्ये फेस करावे लागणार होते. आणि सुदैवानं मला 2019मध्ये कांचनजंगा क्लाइंब करायची संधी मिळाली होती, त्यामुळे हा थोडा अनुभव होता. परंतु पुन्हा एव्हरेस्ट हे एव्हरेस्ट आहे, त्यामुळे त्याचे चॅलेंजेस तिथे होणारच होते. आणि हे सगळे आम्ही फेस करत केले, पण फायनली आम्ही सक्सेसफुली पोहोचू शकलो समिटला. सकाळी 4:30 वाजता पोहोचलो. मी आणि मिहीर आम्ही दोघं 4:30ला पोहोचलो. आमचा तिसरा मित्र अखिल तो 6:30 वाजता पोहोचला. पण आम्ही सगळेजणं सेफली वेळेत कॅम्प 4ला आलो. तेही एक चॅलेंज होतं की वेळेत या गर्दीला फेस करून आपण आपल्या संघाला वेळेत कॅम्प 4ला पोहोचवणं आणि कॅम्प 4वरून पुन्हा बेस कॅम्पला पोहोचणं,